राधे राधे. शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आहे ना मी तुम्हाला दाखवते लसूण लावायचा कसा, त्याची संपूर्ण व्यवस्थापन. म्हणजे मी तुम्हाला माहिती सांगते. माझा लसूण लावून झालेला आहे. आता माझं हे सांगायचं राहूनच गेला. आता 1 महिन्याचा हा लसूण झालेला आहे. तुम्ही बघू शकता. मी त्याला असे 2 मोठे वाफे करून घेतले होते लसणासाठी, आणि त्यामध्ये मी 1 किलो लसूण लावलेला आहे. 1 किलो लसूण लावल्यासाठी मी 2 वाफे मोठी करून घेतली होती. त्याच्यात शेणखत टाकलेलं आहे मी, आणि पूर्ण वाफे मस्त जमीन आधी खंदून घेतली, त्यामध्ये शेणखत टाकलं आणि 2 सारखे वाफे दाताळाच्या साह्याने करून घेतले. आणि एक अशी रेष पाडून एका लाईनीमध्ये हा सगळा लसूण मी लावून घेतलेला आहे. आणि हा लसूण आता 1 महिन्याचा झालेला आहे. त्याला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाकीचे रासायनिक खतं पण वापरू शकता. मी संपूर्ण याला शेणखत टाकलेलं आहे, हे बघा. आणि 1 आठवडा झाला की पाणी द्यायचं, 1 आठवडा झाला पाणी द्यायचं. इतका छान हा लसूण आलेला आहे. तुम्ही बघू शकता 1 महिन्याचा हा लसूण आहे. तुम्ही पण असा घरी लसूण लावू शकता. अजून लसणाची वाफ आहे, म्हणजे थंडीत आपण लसूण हा लावू शकतो. अजून तुम्ही लावू शकता. तर तुम्हाला लावायचं असलं तर नक्की बघा. लसूणाची लागवड कशी करायची ते काही नाही, खूप सोपी पद्धती. लसणाच्या कांड्या घ्यायच्या, त्याच्या मोकळ्या करायच्या, एक पाकळी ठेवीत चालायचं आणि रेष पाडून सरळ लाईनीत ह्या लावून द्यायच्या. बघा मी तुम्हाला दाखवते. बघा अशा सरळ लाईनीत हा लसूण लावून दिलेला आहे. आणि 1 खुरपणी 2 खुरपण्या दिल्या तरी चालतात. आणि एवढ्यामध्ये आपला लसूण हार्वेस्टिंगसाठी येतो. 5.5 महिन्यात लसूण हा काढायला येत असतो. तुम्हाला मी दाखवीन माझा लसूण कसा निघाला, त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीन. धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या नवीन एका व्हिडिओसोबत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.